चर्चा, तर ती धुसफूस सोडवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांकडे गेले. आता याही राष्ट्रवादीमधला जो वाद आहे तो ते पवार सोडवणार का, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये जो काही वाद पाहायला मिळतोय आणि त्यामुळं काही नेते, मग तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे शरद पवारकडे गेलीत आणि हा वाद सोडवतील असं काहीतरी वातावरण निर्मिती होते. परंतु मला वाटतं तसं काही नसावं. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असतील किंवा अजितदादा गटाचे सर्व नेते असतील, यांनी अनेक वर्ष शरद पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे. पक्ष विलीन होणार होता ह्या चर्चा पूर्वी होत्या. त्यानंतर आता त्या चर्चेला जेव्हा फुल स्टॉप मिळाला तेव्हा पक्ष फुटीच्या मार्गावर आहे की काय अशाही चर्चा सुरू झाल्या. म्हणून कदाचित सुनील तटकरेने यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असावा आणि शरद पवार साहेब यात काहीतरी निर्णय घ्यावा. पुन्हा एकत्रीकरणाच्या चर्चा व्हाव्यात काय काय असा एकंदर सुरू दिसतोय. परंतु नेमकं यावर भाष्य करण्याचा अधिकार हा सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना आहे. तेच यावर स्पष्टपणे सांगू शकतो. सर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे परिणाम आता हळूहळू जाणवू लागलेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यांनी स्वतः अवताला झुंपून घेतलं. आता एवढा खर्च द्यायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांचा. नाही, शेतकऱ्याची अवस्था फार बिकट होत चाललेली. अवकाळी पाऊस, कधी आणखी वेगळं संकट, हमीभावाचा प्रश्न, त्याच्या मालाची जे काही विकायला जेव्हा मार्केटमध्ये जातो त्या टायमाला मिळणारा त्याला मोबदला, या सगळ्या प्रश्नामुळे शेतकऱ्याची अवस्था अत्यंत बिकट आहे, वाईट आहे. याची सरकारलाही जाणीव आहे. म्हणून याच्यावर पर्याय काढणं हे त्याच्यावरचा खरं तर अर्थ राहील. पर्याय हा काढला गेला पाहिजे. सरकारने आता कांद्याला सुद्धा भाव दिलेला आहे, परंतु यामुळं अडचण सुटल्या असं मी म्हणणार नाही. डिझेलची किमतीमध्ये वाढ झाली, एक ते मिळायला थोडा त्रास होतोय, परंतु यावर सर्व मात करताना शेतकऱ्यांनी, सर्व बांधवांनी थोडा संयम राखला पाहिजे. कोणतंही अतिरेकी पाऊल आपण उचलू नका, स्वतःच्या जीवाशी खेळू नका. सरकार यावर निश्चित तोडगा काढेल आणि सरकारमध्ये बसलेले लोक कोण आहेत, हे सर्व शेतकऱ्याचीच लोक मुलं आहेत ना, म्हणून त्यांनाही काळजी आहे. बुलढाण्यात झालेला प्रकार हा पाहून प्रत्येकाला वेदना ह्या झालेल्या आहेत. अहो, ही बातमी आहे. पार्थ पवारची तक्रार करायला पार्थ पवार एवढा मोठा नेता नाहीये. सुनेत्रा वहिनीबद्दलचं ठीक आहे, पार्थ पवार, जय पवार यांच्या तक्रारी करणं, मला वाटतं अशा काही प्रकार झाला नसाल. त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या विषयी काही चर्चा झाली निश्चित असावी, परंतु त्याची माहिती आम्हाला नाहीये. आता हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे ना, त्याला आपण काय उत्तर देणार. पक्षामध्ये कुणी काय निर्णय घ्यायचा हा ज्या त्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. उबाट्यामध्ये नाही का, युवा पुत्र ते निर्णय घेतात. म्हणून कोणी निर्णय घ्यायचा आणि कुणाला अधिकार बहाल करायचे त्या पक्षाच्या प्रमुखांनी ठरवलं पाहिजे. अंतर्गत नाराजीमुळे जे वरिष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे ते वेगवेगळा मार्ग शोधतात असं राजकारणात चर्चा आहे. त्या भाजपचं असेल किंवा तुमचं शिवसेना असेल, तर असे काही नेते संपर्कात आहेत का? तसे राजकीय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात तसं काही पुन्हा पाहायला मिळणार आहे? हे बघा, अशा वेळेला ज्यांना पक्षामध्ये काम करण्यापासून रोखलं जातं किंवा ज्यांच्यावर अन्याय होतो ते निश्चित दुसरा मार्ग स्वीकारतात. आता तुम्ही पाहिलं असं ठाण्यामध्ये परांजपे आता शिवसेनेत आलेले आहेत. त्यांनाही वाटतं की या पक्षामध्ये राहून आपलं भवितव्य ठीक नाही, म्हणून असे अनेक लोक या पक्षातून त्या पक्षात जायच्या प्रक्रिया मला वाटतं आता सुरू झालेली आहे. कुणाला काय वाटतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर आम्ही भाष्य करणार नाही.
जरांगेंचं आंदोलन पुन्हा सुरू होत आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सरकारने पुन्हा एकदा मराठ्यांना फसवलेलं आहे. सरकारला तात्काळ वेळ दाखवून द्यायची गरज आहे. आता मराठी मागे हटणार नाही. दिल्लीपर्यंत आंदोलनाची चर्चा सुरू आहे. मला वाटतं जरांगे पाटलांनी गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच या बाबतीबद्दलचा इशारा सरकारला दिला होता. सरकारने सुद्धा त्या इशाऱ्याला गांभीर्याने घेतलेला आहे. स्वतः विखे पाटीलांनी जरांगेंची भेटही घेतली होती. त्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं त्याबद्दलची आम्हाला माहीत नाही, परंतु त्यावेळेला ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्याच्यासाठी सरकारने सकारात्मक पावलं उचललेली आहेत. आणि हे आंदोलन होऊ नये त्यापूर्वी हे त्यांच्या असलेल्या मागण्या या किती तडीस नेता येईल याचा प्रयत्न सरकार निश्चित करेल. आंदोलन हा त्यांचा अधिकार आहे, म्हणून आज मला वाटतं जरांगे पाटलांची काही प्रेस घेत आहेत त्यामध्ये ते त्यांच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करतील. परंतु सरकारची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देण्याची, परंतु इतर समाजाचं आरक्षणाला धक्का न लावू देता ही आहे, होती आणि राहील. आता ते असं म्हणाले की अधिकारी म्हणतात हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र सरकारनं द्यायला नाही सांगितलं. नाही, याबद्दलची मला कल्पना नाही, परंतु ज्या ज्या नोंदी सापडल्या जातील त्यांना ते दिले पाहिजेत अशी सर्वांचीच भूमिका आहे. त्यांनी अजून एक असं सांगितलं की आम्ही आंदोलनाची तारीख जाहीर करण्यावर म्हणजे ते आंदोलन करणार ती जाहीर करण्या अगोदरच प्रमाणपत्र द्या असं त्यांचं म्हणणं आहे. निश्चित आहे त्यांची मागणी आहे. सरकार गांभीर्याने तो विचार करतच आहे. आता याला कशी गती द्यायची या बाबत जी काही कमिटी त्यांनी स्थापन केली ती याच्यावर निर्णय घेईल. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते गोविंदमोहन श्रीवास्तव यांना जे पक्षाच्या बैठकीत सांगत होती आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना जे पक्षाचे कार्यालय जाण्यापासून सुद्धा रोखण्यात आलं होतं. त्यांच्या आरोप आहे की पक्षाची बंधन काय याच्यात आता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता कोणी काय करतंय, त्यांच्या प्रवक्त्यांनी काय बोलावं. अनेक प्रवक्ते असे आहेत जे पक्षाची लाईन सोडून बोलतात आणि त्यांच्यावर पक्ष हा त्या पद्धतीने कारवाई सुद्धा करत असतो. चल बस. अरे नंदी आज मेरा आज मूड ही नहीं, आज मूड ही नहीं मेरा जानते आज की नहीं जानते. ठीक आहे. नाही मला खरंच आणायची चहा सांगितला नाही करा तुम्ही बोलत होते म्हणून चहा मारा आणि आराम करा. हे बंद करा. काल सर्दी नाही आहे ना. आणि काल पत्रिका वगैरे वाले पाठवून दे पटापट. मग आम्ही कशाला जातो? तुम्ही इकडून कशाला बोलू? चहा सांगितलाय ना. बसा ना पत्रिका. 2 मिनिटं पत्रिका पाठवा चला. हे गेले की नाही?